बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील वगळलेल्या भागांवर नागरिकांच्या दाखल हरकती आणि सूचनांवर सोमवारपासून स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी सेक्टर 2, 5 आणि 6 मधील आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती नगररचना उपसंचालक एमबी नागरगोजे यांनी दिली आहे। जरांगे पाटील काय म्हणतात त्याच्या क्षमतेचा अंदाज मला नाही। महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1.5 लाख उद्योजक तयार केले असा दावा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 26 लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत असल्याचा प्रकार शासनाने केलेल्या पडताळणीमध्ये उघडकीस आला। तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तब्बल 32,873 कुटुंबात 2 पेक्षा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याचं उघडकीस आलंय। गोंदियामध्ये रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 239 कोटी रुपयांचे देयक मागील 3 महिन्यांपासून थकलेले आहे। खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी देयक न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। धाराशिव कळंब शहरातील पोलीस वसाहतीच्या रिकाम्या जागेवर विनापरवानगी पिंपळबावळी आणि इतर झाडं तोडण्यात आलेली आहेत। या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। सोन्याच्या दरात गेल्या 3 आठवड्यापासून सुरू असलेली घसरण थांबून काल एकाच दिवसात प्रति तोळ्याच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची वाढ झालेली आहे। सोन्याचा दर 1 लाखांवर जाऊन पोहोचलाय तर चांदीच्या दरातही तब्बल 2,500 वाढ झाली आहे। ढगाळ वातावरणाचा धाराशिव जिल्ह्यातील पिकांना फटका बसलाय। टोमॅटोच्या पिकाला सर्वात जास्त फटका बसला असून त्याचे दर 30 रुपये किलोपर्यंत खाली घसरले। गेल्या 10 वर्षांपासून कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असून अद्याप रस्ता अपूर्ण आहे। गणरायाचं उद्या आगमन होणार असताना याच खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केली असून त्यातूनच गणेश भक्तांना प्रवास करावा लागतोय। रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुंबईकर कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना झालेले आहेत। पोलिसांनी योग्य उपाययोजना केल्याने अद्याप वाहतूक कोंडी झालेली नाही। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ आहे। दरम्यान खेडच्या खवटी गावाजवळ खासगी बस आणि एका कारचा अपघात झालाय। कार आणि बसमध्ये भीषण धडक झाली आहे। या अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले। गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे जाण्यासाठी कोकणवासियांची पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे। कोकणासह मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त आहे। गणपती सणासाठी सर्वत्र लगबग सुरू असून गणेशोत्सवासाठी रायगडच्या बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळतात। दुकानांमध्ये आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वस्तू दाखल झाल्या असून ग्राहकांची या आकर्षक वस्तूंना यंदा जास्त मागणी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये रेशनिंग धान्य वाटपाच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। फलटण तालुक्यातील सालपे गावातील ग्रामपंचायतीच्या समोरच झालेल्या बैठकीत हा प्रकार घडलाय। आता एक मोठी बातमी। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन बाहेर सदाभाऊ खोत यांनी ठिय्या आंदोलन केलं। पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला आणि द्वारकाधीश गोशाळेजवळ न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमावेळी हा राडा झाला। राज्यात गोवंश कायद्याच्या आडोशानं शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते। त्यांची जनावरं जबरदस्तीने नेली जातात आणि त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जातात। याचा निकाल जर वर्षाने किंवा 1.5 वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही। त्यामुळे ती जनावरं तो माघारी नेत नाही असं सदाभाऊ खोत म्हटलंय। यावरून गोरक्षकांकडून संताप व्यक्त केला जात होता। दरम्यान आज या संदर्भात पाहणीसाठी द्वारकाधीश गोशाळेजवळ गेलो होतो, मात्र याचवेळी गोरक्षकांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आणि धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत सदाभाऊ खोत यांनी ठिय्या मांडला होता। मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर खोत यांनी आंदोलन मागे घेतलं। कसायाकडनं दलाली घेतली, त्यांनी दलाली घेऊन गोशाळेत घुसल्यानंतर ना तिथल्या गोरक्षकांनी त्यांना व्यवस्थित जबाब दिला। त्यांच्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही। फक्त काय झालं, त्याच्या संघटनेचे काय चमचे होते, सदाभाऊ खोत सोबतचे चमचे, त्या चमच्याने आमच्या गोरक्षकाला उलटं सुलटं बोलल्यानंतर ना ती अमृतुमरी झाली। हल्ला वगैरे काही झालेला नाही। दरम्यान गोरक्षकांच्या मुद्द्यावरून महायुतीतच वाद असल्याचं समोर आलेलं आहे। सदाभाऊ खोत आपली भाषा त्यांनी आवरावी, खोतांनी माफी मागावी, नाहीतर गोरक्षक धडा शिकवतील अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे। सदाभाऊ खोतांनी पण
थोडा आपलं भाषा आवरावी. ज्या पद्धतीने गौरक्षक आपल्या स्वतःच्या जीवाची काही पर्वा न करता गायींची सेवा करतात, गायीचं संरक्षण करतात, त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे. म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल. नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील. म्हणून त्यांनी माफी मागावी असं तुम्ही सांगेन. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबई नांदेड वंदे भारत या बहुप्रतीक्षित एक्सप्रेसला अखेर मुहूर्त मिळालेला आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस नियमितपणे धावणार आहे. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. राज्य शासनानं गणेशोत्सवामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन 26 ऑगस्टपूर्वी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याचवेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत म्हणजेच ओबीसी मंत्रालय, विमुक्त जाती, भटक्या जमाती या विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन अदा केले नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील 975 आश्रमशाळांमधील तब्बल 14,000 कर्मचारी जुलैच्या वेतनापासून वंचित असल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेनं केला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग पुणे पोलिसांकडून यंदा पुरेपूर केला जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचं व्यवस्थापन हे वेगवेगळ्या AI साधनांच्या मदतीनं केलं जाणार आहे. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलंय. 2024-25च्या संच मान्यतेनुसार पटसंख्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं ग्राह्य धरली जाणार आहेत. पटसंख्या कमी झाल्यास पदं कमी करण्यात येणार असून ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी छोटा मटका वाघाच्या प्रकृतीविषयी दुर्लक्ष केल्यानं हायकोर्टानं स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. छोटा मटका वाघाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून वनविभागानं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानं त्याला आता चालणंही कठीण झालं असल्याची माहिती आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस सज्ज झालेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं 5,000 पोलीस तैनात असणार आहेत. सायबर पोलीस, ड्रोन आणि CCTVच्या माध्यमातून पोलिसांचं गणेशोत्सवावर लक्ष असेल. सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागपुरात पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर जाळी बांधणं बंधनकारक करण्यात आलंय. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कर्तव्यावर असताना तत्परता दाखवत पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी PMT चालकाचे प्राण वाचवले आहेत. लक्ष्मी रोडवर PMT चालवत असलेले ड्रायव्हर अनिल अंबोरे यांना हार्ट अटॅक आला होता. यानंतर तातडीनं पोलिसांनी धाव घेत त्यांचा जीव वाचवला. गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं रात्री हजारो वाहनं रवाना झाली आहेत. रात्रभर हजारो ST बसेस, खासगी वाहनांची रेलचेल सुरू होती. दरम्यान यावेळी वाहतूक सुरळीत होती. यामध्ये पोलिसांनी योग्य भूमिका बजावली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी आदिवासी भागातील 70 वर्षाच्या महिलेला उपचारासाठी खांद्यावरून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. रस्ता नसल्यानं त्यांच्यावर ही स्थिती उद्भवली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेमध्ये समायोजन करण्याबाबत 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनानं निर्णय घेतला होता. मात्र 1.25 वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं अंगणवाडी सेविका, मदतनीस तसंच बालवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा दिलाय आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराडमधून हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या तोडफोडीनंतर सुरू असलेल्या घडामोडींना नवीन वळण प्राप्त झालेलं आहे. काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यावर असलेले दर्गे कायमस्वरूपी हटवावेत अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नेत्यांकडून देण्यात आलेला आहे.